प्रेक्षकांनो, आज ना जरा गडबड झाली आहे. आय एम सो सॉरी. मला खूप उशीर झाला आज व्हिडिओ टाकायला. आज त्यांनी छान दाखवलंय. युवराज आणि पिंकीने ठरवलंय की दोघांनीही एकमेकांसमोर येऊन सत्य सांगायचं. म्हणजे पिंकीने ठरवलंय त्याला सांगायचं की आपण पिंकी आहे, आणि युवराजने ठरवलंय की तिला डायरेक्ट विचारलं की ती पिंकी आहे की नाही म्हणून. तर आपण बघतोय ह्या सुशीलाबाई काही बोलणार, तेवढ्यात लगेच पिंकी म्हणते चला चला गणपती बाप्पाचं विसर्जन करूया. आणि मग ते ढोल ताशे वगैरे वाजवताय. युवराज मनात विचार करतोय ही एंगेजमेंट थांबवून तुम्ही मला संकेत दिलाय की तुम्हीच कारभारीण आहात, पण आता ही पुढची सगळी एंगेजमेंट थांबवा कारभारीण, तुमच्या हातात हे सगळं. तो ते ताशे वाजवतोय आणि हे सगळेजण मस्त डान्स करतात. आता पिंकी मनात विचार करते धनी, मी तुम्हाला संकेत दिलाय की मीच तुमची कारभारीण आहे. आता हा युवराज मनात विचार करत असतो तुम्ही संकेत दिलाय ना, तर सत्य काय ते सांगून टाका, कारण इथून पुढची कठीण परीक्षा तुमची सुरू होणार आहे. आता सुशीलाबाई मात्र रागानेच बघत असतात सतत पिंकीकडे. आणि पुढे आपण बघतोय की सगळेजण विसर्जनाला गेलेत. सुशीलाबाई मनाशीच बडबड करत असतात सगळेजण गेल्यावर, काय नुसती पोरगी अंगठी टाकली आणि गेली मिरवणुकीला. तिकडे मिरवायला गेलीये, एक नंबरची आगाऊ पोरगी आहे. सोडणार नाहीये मी तिला. तिला ना आपल्या घरातला आनंद बघवत नाहीये. नाही तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढली ना तर नाव सांगणार नाही सुशीला. माईसाहेबांचं डोकं दुखत असतं सुशीलाबाईच्या बडबडीमुळे. आता सगळेजण आलेत विसर्जन करून, पण सुशीलाबाई मात्र पिंकी आल्या आल्या तिचा हात धरते आणि म्हणते काय ग, चल घरातलं तुझं सामान घे आणि निघ इथून बाहेर. युवराजची आणि त्यांची चांगलीच शाब्दिक चकमक झालेली आहे. आता लगेच छबी धावते आणि म्हणते नाही नाही पिहू पिहू इथून कुठेच जाणार नाही, मी नाही जाऊ देणार आता पिहूला. आता लगेच ही सुशीलाबाई म्हणतात छबीताई बाजूला व्हा तिथून. छबी म्हणत असते नाही मी नाही बाजूला होणार. आता सुशीलाबाई त्या छबीकडे रागाने बघत असतात. मग युवराज चिडतो आणि म्हणतो हे बघा आईसाहेब, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, पुन्हा सांगतो की ही पिहू इथेच राहणार, ताईसाहेबांची केअरटेकर म्हणून. छबी म्हणत असते हां माझी पिहू इथेच राहणार. युवराज म्हणतो त्या कुठं बी जाणार नाही. सुशीलाबाई म्हणतात तुझं ऐकलं ना मी, हिनं काय अंगठीचा गोंधळ घातला ना तो पाहिला नाही का तू, त्याला माफी नाही. आज तिने जे केलंय ना, नाही हिनं जे केलंय ना ते मी बिलकुल खपवून घेणार नाही. हिनं कोणत्या अधिकाऱ्यानं तुझ्या बोटात अंगठी घातली सांग बरं मला, मी खपवून घेणार नाही हे. आता युवराज म्हणतो आईसाहेब ती काय एंगेजमेंट सेरेमनी होती का, अहो ती मिताली माप घेणार होती तर त्यांना माप घेतलं तर काय बिघडलं. आता लगेच ती मिताली वरून हे सगळं ऐकते आणि जोरात ओरडते युवराजवर, काय हे किती एम्बॅरेसिंग आहे, हे कळतंय का तुला, मी हे टॉलरेट नाही करणार. आता लगेच पिंकी मनात विचार करते हे तर माइंड ब्लोईंग होतं. धनी लव यू हां, तुम्ही पहिल्यासारखीच माझी बाजू घ्यायला लागलात. आणि ती फ्लाइंग किस देते हळूच कोण युवराजला, म्हणजे कोणाचं लक्ष नसताना. आता सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात काय विशेष काही नाही झालं का, अरे लायकी आहे काहीची, सांग ना मला हिची लायकी आहे का तुझ्या बोटात अंगठी घालायची. तो मान आणि अधिकार तो फक्त मितालीला आहे. युवराज चिडतो आणि म्हणतो हे कोणी ठरवलं, आम्ही म्हणलं का आम्ही मिताली सोबत लग्न करायला तयार आहे. आणि आईसाहेब तुम्ही समध्या गोष्टी का ठरवताय, लग्न आम्ही करणार आहे, बरं करणार आहे का नाही करणार आहे हेही ठरवायचा अधिकार आम्हालाच आहे ना. मिताली चिडते आता आणि म्हणते सासूबाई हा काय बोलतोय. आता युवराज मनाशीच बोलतोय की आता तरी बोला सरपंच बाई, आम्ही तुम्हाला वेळ देतोय पण नंतर आमचा नाईलाज आहे. आता सुशीलाबाई इमोशनल ब्लॅकमेल करताय युवराजला, म्हणतात काय रे मी कोणी नाही का तुझी आई, नाही आहे मी तुझी, नाही 9 महिने मी पोटात वाढवलंय ना तुला, लहानाचं मोठा केलंय आणि तू विचारतोय मला मी कोण येते, हा अधिकार मला नाही म्हणतोय तू युवराज. अरे रक्ताची नाती विसरला रे तू, बरोबर आहे तुझं. युवराज म्हणतो आहे बघा आईसाहेब असं काही नाहीये, आम्हाला विचार करायला जरा वेळ पाहिजे, तसं पण आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, तेव्हा थोडासा वेळ द्या आम्हाला. आता पिंकी विचार करते मनात, बापरे धनी तुम्ही मितालीशी लग्न करणार, नाही नाही धनी अहो मी इथंच आहे हो तुमच्या समोर. सुशीलाबाई आता युवराजला म्हणतात बरं घे तू बाबा वेळ घे, पण ते सपकाळ साहेब इथे आले ना तर मला त्यांची पाय धरून माफी मागावं लागणार आहे. नाही बाबा मी तुझी आई आहे ना, तुझ्यासाठी मी काही करू शकते, मी राहीन माझी मान खाली घालून तिथे उभं त्यांच्या समोर. युवराज म्हणत असतो अहो आईसाहेब असं काही होणार नाहीये. मग सुशीलाबाई म्हणतात तू लग्नाला तयार आहेस ना. मग युवराज म्हणतो हे बघा तुम्ही जे बोलताय ना तसं काही होणार नाहीये, पण आमची पण एक अट आहे की पिहू याच घरात राहणार ताईसाहेबांची केअरटेकर बनून, त्या कुठं बी जाणार नाही. आता सुशीलाबाई म्हणतात हे मला मान्य नाही, ही पोरगी जर या घरात राहणार असेल ना तर मी घर सोडून जाईल. आता छबीला खूप राग येतो. आता सगळेच जण या सुशीलाबाईंकडे बघायला लागतात. छबी मग म्हणते पिहू जर या घरातून निघून गेली ना तर मी पण या घरातून निघून जाईल. आई माझ्याकडे बघू नको, मी खरंच जाईन ना निघून या घरातून. युवराज म्हणतो काही झालं तरी पिहू घरातच राहणार.
आता ही मिताली म्हणते, ए काय ग पिहू, कसला विचार करतेय, तुला दिसत नाहीये का तुझ्यामुळे माझं लग्न मोडतंय ते? पिंकी मनात विचार करत असते, पिंकी तू या घरातून गेली म्हणजे धनींच्या आयुष्यातून गेली बघ, तुला काहीतरी तोडगा काढावा लागेल. मग ती जरासा विचार करते आणि म्हणते, म्हणजे बघा तुम्हाला सुचू कमी आहे नाही, म्हणजे बघा तुम्हाला पटलं तर नीरी राहते ना तिथे आउट हाऊस मध्ये, मी तिच्या सोबत राहू का तिथे? बघा म्हणजे तुम्हाला चालत असेल तर. आता छबी म्हणते, हो 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 आपण असंच करूया, चालेल चालेल. मग माईसाहेब म्हणतात, सुशिले मला असं वाटतं की या बाबतीत तुझी काही हरकत नसावी. अगं ती या घरात राहणार नाही म्हणजे तुझा शब्द बी पडणार नाही आणि छबीचं बी मन राखल. सुशिलाबाई सहजासहजी ऐकता का? त्या म्हणतात, बरं ठीक आहे राहू देते, पण माझी पण एक अट आहे, या पोरीनं आत्ताच्या आत्ताच तिचं सामान घ्यायचं आणि आउट हाऊसमध्ये जाऊन राहायचं. पिंकी म्हणते, बरं चालल छबीताई, झालं ना आता तुमच्या मनासारखं? पिंकी आता तिचं सामान आणायला जाते. युवराज म्हणतो, मी आता जरा बाहेर जातो, हवा खाऊन येतो, जरा माझं डोकं उठलंय. आणि आता या माईसाहेब युवराज गेल्यानंतर म्हणतात, अगं सुशिले आता जरा घरात शांतता ठेव, समजे आत्ताच विसर्जन करून आले, शांती ठेव बाई जरा घरामध्ये. आता जे ते ज्याच्या त्याच्या कामाला गेलेत, पण आता सुशिलाबाईंना मात्र टेन्शन आलंय. त्या विचार करताय की युवराज असा का वागतोय, काही कळत नाहीये बुवा. आता हा सपकाळ साहेब इथे येईल आणि माझ्या डोक्यावर बसवल, तो युवराज लग्नासाठी तयार व्हायला हवा, पण कसं? साहेब सुद्धा विसर्जनापर्यंत येणार होते, अजून का पत्ता नाही त्यांचा कळत नाहीये. या पोरीची पण समजूत काढायलाच पाहिजे, म्हणजे मितालीची. आता इकडे ना प्रेक्षकांनो, या पिंकीने स्वतःच्या मनाशी बडबड केली आहे की काय ओ धनी, तुम्ही त्या मितालीशी लग्न करणार का? मी काय गोट्या खेळायच्या का मग? अहो मी तुमची कारभारीने, तुमची पिंकी आहे, पिंकी युवराज धोंडे पाटील आहे, तुमच्या समोर आहे हो, तुम्हाला किती संकेत देऊ अजून? सरपंच बाई म्हणून समोर आले तुमच्या, किती इशारे देऊ, किती संकेत देऊ? आता इकडे हा युवराज पण भाल्याला सांगत असतो, अरे भाल्या याला संकेत नाही तर काय म्हणायचं सांग बरं. अरे सरपंच बाई सारखीच साडी घातली त्यांनी, अगदी डिक्टो गॉगल, तीच त्यांची स्टाईल, आता याला काय म्हणायचं सांग बरं. भाल्या म्हणतो, अहो याला योगायोग म्हणा, अहो तुम्हीच मला सांगितलं होतं ना, ती म्हटली आहे तिचा नवरा आहे म्हणून, मग कशाला इशेचा करताय दादा? अहो आपण ठरवलं होतं ना की या भानगडीत पडायचं नाही म्हणून, तुम्हीच बोलला होतात ना. भाल्या मला चांगलं माहिती आहे काय करायचं ते, तुम्ही काय करणार मला माहिती नाहीये, पण मला एवढंच सांगायचं आहे की पिंकी वहिनी आल्या असत्या ना तर तुमच्या समोर आल्या असत्या, दूर नसत्या पळून गेल्या. आता युवराज म्हणतो, अरे त्या संकेत देताय, इशारे देताय आम्हाला. अरे काय तुला कसं कळत नाहीये रे? काहीतरी त्यांची मजबुरी असेल ना, म्हणजे लोक काही बोलतायत गावातले म्हणून त्या अशा गपचूप राहत असतील, नसतीलच समोर. भाल्या म्हणतो, अहो मला तेच म्हणायचंय, एवढी भीती असताना लोक काय म्हणतील काय करतील हे माहिती आहे ना त्यांना, अहो म्हणून त्या समोर नसतील येत युवराज दादा. पण युवराज म्हणतो, भाल्या तू आम्हाला काही म्हण, पण आम्हाला 100% गॅरंटी आहे त्या आमच्या कारभारीनच आहे. भाल्या म्हणतो, तुम्हाला असं वाटतंय का? मग डायरेक्ट जाऊन विचारा ना आणि द्या झटका. तेव्हा युवराज म्हणतो, काय रे भाल्या कसली भारी आयडिया दिलीस रे, देतोच त्यांना आता झटका, डायरेक्ट जाऊन विचारतो त्यांना तुम्ही कारभारीन आहात की नाही म्हणून. आता इकडे पिंकी पण विचार करते की डायरेक्ट झटकाच देते मी आता धनींना, डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये जाते आणि सांगते त्यांना की मीच तुमची कारभारी नाही. पण पिंके काय ठरलंय आपलं? डोकं शांत ठेवायचं, दिल की बात दिमाग से करणे का. विचार करून करून ना डोक्याचा पार भुगा झालाय, काय करावं बरं. आणि ती विचार करते देवयानी मॅडमला फोन करावा. देवयानीला तिने कॉल केलाय. त्या म्हणतात की काय ग पिंकी, अरे सॉरी पिहू, कशी आहेस तू? बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीस माझी. पिंकी म्हणते, मॅडम मला तुमची नेहमीच आठवण येत असते, पण मला ना तुमच्या सपोर्टची सध्या खूप गरज आहे, मला ना एक सजेशन द्याल का तुम्ही? तेव्हा ही देवयानी म्हणते, अगं नक्कीच देईल, तुला मी नेहमीच सांगितलंय की तुला कधी काहीही गरज लागली ना तर मी तुझ्यासाठी आहेच बाळा, सांग काय झालंय. तेव्हा पिंकीने त्यांना सगळं काही ऐकवलंय फोनवर आणि मग ती म्हणते, आता झालंय असं की धनींना माझी खरी ओळख पटवून देण्याची वेळ आत्ता आली आहे बघा, काय वाटतं तुम्हाला? देवयानी म्हणतात, हे बघ पिहू, तू असं तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस, म्हणजे तू पिंकी आहेस असं बोलून त्याला धक्का नको देऊस. म्हणजे युवराज अजून पिंकीला विसरला नाहीये, त्यामुळे तू असं सांगितलं तर सगळ्यांनाच कळेल ना, तुझे शत्रू अलर्ट होतील, तुला ते त्रास देतील ग, तुला जे करायचं ना ते करू देणार नाही. हे बघ तू एक काम कर, जरा शांत राहा, एंगेजमेंट ठरली अजून होत नाहीये ना, थोडासा वेळ आहे आपल्याकडे, आपण काहीतरी मार्ग काढूयात. पिंकी त्यांना म्हणते, मॅडम तुम्ही आत्ता माझ्या जवळ असायला हव्या होता, तो मला तुमची खूप गरज आहे, तुमच्या हेल्पची गरज आहे. तिकडनं देवयानी म्हणतात, तथास्तु, अगं मी तिथेच येतेय, अगं माझं तिकडे ट्रेकिंग पण आहे तुमच्या एरियामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये काम सुद्धा आहे, त्यामुळे आपण भेटूयात.
आणि पिंकी खूप खुश होते. फोन ठेवल्यावर ती म्हणते, लव यू देवयानी मॅडम, जिओ देवयानी मॅडम, जिओ तुम 1000 साल जिओ. तर प्रेक्षकांनो, आता त्यांनी ठरवलंय की समोरासमोर यायचं आणि बोलायचं. पण आता देवयानी तिथे येऊन काय बॉम्ब फोडते ना, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय बापूसाहेबांनी प्लॅन केलाय, म्हणजे मे बी ते त्याच्यासाठीच गेले होते बाहेर आणि एक इन्स्पेक्टर घेऊन आले सोबत ते, आणि तो पिंकी गेली आहे याचे काही प्रूफ घेऊन आलाय आणि सगळ्यांना सांगतोय की वाईट बातमी आहे, तुमच्या सुनबाई गेल्या आहेत. आता युवराजला तर काही हे पटत नसतं आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो, म्हणजे बाकीच्यांना, की पिंकी गेली आहे याचा. पण युवराज म्हणतो, हे तुम्ही काय सांगताय, सरपंचबाई तर इथेच आहे. तर काय वाटतं प्रेक्षकांनो, सगळ्यांसमोर पिंकी येईल का डायरेक्ट? मला तरी वाटतं की नाही येणार. ती देवयानी तिथे येईल, काहीतरी असं होईल. बहुधा तरी ना प्रेक्षकांनो, हा युवराज लग्न मंडपापर्यंत जाईल आणि मग ती पिंकी समोर येईल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सॉरी वन्स अगेन प्रेक्षकांनो, आज खरंच खूप उशीर झाला. धन्यवाद.